सेकंड टाइप ऑफ केमिकल रिएक्शन आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन म्हणजे आपण जनरली त्याचं विघटन सांगतो. मग हे जे काही डिकम्पोजिशन रिएक्शन आहे, ते डिकम्पोजिशन रिएक्शन कॉम्बिनेशन रिएक्शनच्या कम्प्लिटली अपोजिट सांगता येईल. कारण आपण कॉम्बिनेशन रिएक्शन साठी डेफिनेशन काय सांगितली, when two or more reactant combine with each other then there is a formation of a single product. जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट जर कंबाईन झाले तर त्याच्यापासून त्या ठिकाणी सिंगल प्रोडक्ट तयार होतो. त्याला आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन रिएक्शन सांगितलं. तर हे जे काही डिकम्पोजिशन रिएक्शन आहे, ते डिकम्पोजिशन रिएक्शन कशाला म्हणतो मग आपण, the reaction in which there is only one reactant giving rise to two or more product. हे जे काही डिकम्पोजिशन रिएक्शन आहे, त्या डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये रिएक्टंटची संख्या एकच असते, पण तयार होणाऱ्या प्रोडक्टची संख्या काय असणार आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त. त्याच्यामुळं कॉम्बिनेशन रिएक्शन आणि डिकम्पोजिशन रिएक्शन ह्या दोन्ही रिएक्शन एकमेकापासून कसे आहेत, अपोजिट सांगता येईल. तर हे जे काही डिकम्पोजिशन रिएक्शन आहे ते सुरुवात करण्या अगोदर त्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये फर्स्ट ऍपॅरेटस कोणते युज केलेत, मग इव्हॅपोरेटिंग डिश, बन्सन बर्नर एक्सेट्रा. त्याच्यानंतर जे काही केमिकल्स आहेत ते केमिकल्स कोणते असतील, मग शुगर, कॅल्शियम कार्बोनेट अँड सल्फ्युरिक ऍसिड एक्सेट्रा. हे जे काही ऍपॅरेटस आणि केमिकल्स आहेत याच्या सहाय्यानं नेक्स्ट वन आपल्याला ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायचं आहे. तर त्यासाठी प्रोसिजर कोणती असेल, मग टेक सम शुगर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ अ बन्सन बर्नर असेल. ठीक आहे, मग काय सांगता येईल, आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायचं आहे. हे असेल इव्हॅपोरेटिंग डिश. इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये आपण काय घेतोय, शुगर घेतोय. आणि शुगर घेतल्यानंतर या इव्हॅपोरेटिंग डिशला बन्सन बर्नरच्या सहाय्याने काय करणार असेल, आपण हीट वगैरे सप्लाय करतोय. पॉइंट आहे, टेक सम शुगर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ अ बन्सन बर्नर. एक बाष्पन पात्र आहे, त्या बाष्पन पात्रामध्ये आपण थोड्याशा प्रमाणामध्ये शुगर घेतोय आणि बन्सन बर्नरच्या सहाय्यानं त्या इव्हॅपोरेटिंग डिशला काय करणार असेल, आपण हीट वगैरे सप्लाय करतो. मग हीट सप्लाय केल्यानंतर काय होतं, आफ्टर द सम टाइम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ अ बर्न आउट अ ब्लॅक सबस्टन्स. ज्यावेळेस आपण त्या इव्हॅपोरेटिंग डिशला हीट सप्लाय करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही घेतलेली शुगर आहे ते पूर्णपणे काय होते, बर्न होते. आणि बर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक कलर्ड सबस्टन्स बघायला भेटतो. काय भेटणार असेल, वी विल ऑब्झर्व दॅट द ब्लॅक कलर्ड सबस्टन्स. त्याच्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाचा पदार्थ बघायला भेटतो. हे होतं म्हणजे नेमकं काय होणार असेल, मग एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड इन दिस ऍक्टिव्हिटी. शुगरला ज्यावेळेस आपण हीट सप्लाय करतो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन ब्लॅक कलर्ड सबस्टन्स मध्ये होतं. याचा अर्थ त्यामुळे नेमकं काय होणार असेल, मग when we supply heat to the sugar then it get decomposed and there is a formation of a carbon and the water molecule, therefore we can observe a black colored substance सांगता येईल. किंवा आपण 9th क्लास मध्ये पाहिलं होतं टाइप ऑफ कोल मध्ये, त्यामध्ये आपण पॉइंट काय असलं होतं, द मेन कन्स्ट्रेंट ऑफ अ कोल दॅट इज द कार्बन वगैरे. जो काही कोळसा आहे त्या कोळशामध्ये जो काही मुख्य घटक असणार आहे तो कोणता असणार आहे, कार्बनचा वगैरे असेल. तर या ठिकाणी मग जे काही ब्लॅक कलर्ड सबस्टन्स झालेला आहे त्याच्यामध्ये मेन कन्स्टंट काय असेल, मग कार्बन असेल. मग हे जे काही ऍक्टिव्हिटी असेल त्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण केमिकल रिएक्शन काय सांगू शकतो, शुगर आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, आपण C12H22O11. काय असेल, C12H22O11 हे आहे शुगर. ज्यावेळेस आपण या शुगरला हीट वगैरे सप्लाय करणार असेल, या शुगरला ज्यावेळेस आपण हीट सप्लाय करतो त्यावेळेस त्या ठिकाणी 12 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन फॉर्मेशन काय असेल, 12 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन अँड 11 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. या ठिकाणी हे केमिकल रिएक्शन वगैरे असेल. तर द रिएक्शन इन विच देर इज ओनली वन रिएक्टंट गिव्हिंग राइज टू टू और मोर प्रोडक्ट इज कॉल्ड एज अ डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये नेमकं काय होणार असेल, हे जे काही रासायनिक अभिक्रिया याच्यामध्ये फक्त सिंगल रिएक्टंट आहे. ह्या सिंगल रिएक्टंटचं डिकम्पोजिशन होऊन त्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्ती काय तयार होतात, प्रोडक्ट तयार होतात. तो त्यानंतर सेकंड ट्राय दिस आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ऍपॅरेटस सांगितले, टू टेस्ट ट्यूब, बेंड ट्यूब, रबर कॉर्क अँड द बर्नर एक्सेट्रा. मग त्यासाठी केमिकल्स कोणते युज केले, कॅल्शियम कार्बोनेट अँड फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. मग हे ऍपॅरेटस आणि केमिकल्स याच्या सहाय्यानं नेक्स्ट वन आपल्याला त्या ठिकाणी प्रोसिजर दिली आहे. त्या प्रोसिजर मध्ये फर्स्ट पॉइंट आहे, मग
टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब सांगितलं. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट काय, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब. आपण या ठिकाणी टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय करतोय, कॅल्शियम कार्बोनेट दॅट इज द CaCO3 असेल. ठीक, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब अँड फिट अ बेंड ट्यूब टू धिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ अ रबर कॉर्कर. ठीक आहे, हे जे काही टेस्ट ट्यूब आहे त्या टेस्ट ट्यूबला रबर कॉर्कच्या सहाय्यानं, ठीक आहे, रबर कॉर्कच्या सहाय्यानं आपल्याला त्याच्यामध्ये एक बेंड ट्यूब म्हणजे वाकडी वायू वाहक नलिका वगैरे फिक्स करायची आहे. त्याच्यानंतर insert the other end of the bent tube in the freshly prepared lime water taken in the other test tube सांगितलं. ठीक आहे, आता या ठिकाणी जे काही बेंट ट्यूब आहे, या बेंट ट्यूबचं जे काही सेकंड एंड असेल त्या सेकंड एंडला काय करतो आपण, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये वगैरे डीप करतोय. पण त्या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये जे काय असणार सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे, दॅट इज द लाईम वॉटर. सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेलं सोल्युशन आहे लाईम वॉटर आणि फर्स्ट टेस्ट ट्यूब मध्ये जे काही घेतलेलं केमिकल वगैरे आहे ते कोणतं सांगतो आपण त्या ठिकाणी, मग कॅल्शियम कार्बोनेट असेल. तर हीट द पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली अँड द लाईम वॉटर विल टर्न्स मिल्की सांगितलं. ठीक आहे, पॉइंट काय बघा, या ठिकाणी जे काही फर्स्ट टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे त्या कॅल्शियम कार्बोनेटला म्हणजे आपण त्या टेस्ट ट्यूबला काय करतोय, बन्सन बर्नरच्या सहाय्याने हीट सप्लाय करतोय. हीट सप्लाय केल्यानंतर याच्यामधून जो काय तयार झालेला गॅस आहे तो या बेंट ट्यूबच्या थ्रू कशामध्ये असेल, सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये एंटर होतो. त्या ठिकाणी जे काही लाईम वॉटर आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, मिल्की वॉटर मध्ये किंवा मिल्की सोल्युशन मध्ये त्याचं कन्व्हर्जन वगैरे होतं. मग हे जे काही चेंज वगैरे असेल तो चेंज कशामुळे झाला असेल त्यासाठी पॉइंट सांगता येईल आपल्याला. We saw in the above activity that the calcium carbonate undergoes the decomposition reaction and carbon dioxide gas formed turns the lime water milky. ज्यावेळेस आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट सप्लाय करतो, हीट सप्लाय केल्यानंतर त्याच्यापासून जो काय तयार होणारा गॅस आहे तो कोणता असणार आहे, कार्बन डायऑक्साइड गॅस. मग हा कार्बन डायऑक्साइड गॅस ज्यावेळेस लाईम वॉटर सोबत मिक्स होतो त्यावेळेस त्याची फॉर्मेशन काय होतं, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ लाईम वॉटर मिल्की. नेक्स्ट वन, त्याच्यासाठी जे काही केमिकल इक्वेशन आहे ते केमिकल इक्वेशन काय सांगतात, मग कॅल्शियम कार्बोनेट आहे या ठिकाणी CaCO3. कॅल्शियम कार्बोनेटला काय करतोय आपण या ठिकाणी हीट सप्लाय करतोय. हीट सप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी कोणता गॅस तयार झाला होता, कार्बन डायऑक्साइड हा गॅस तयार होतो. जो काही सेकंड प्रोडक्ट आहे तो कोणता तयार होतो, मग दॅट इज द CaO कॅल्शियम ऑक्साइड. या ठिकाणी जे काही कार्बन डायऑक्साइड आहे तो कार्बन डायऑक्साइड गॅसेस स्टेट मध्ये आहे त्याच्यामुळे आपण याला काय करतो, अपवर्ड डायरेक्शनला एरो वगैरे दाखवणार असेल. नंतर the second product of the reaction the calcium oxide powder remains behind in the first test tube असेल. ठीक आहे, आता आपण केमिकल रिएक्शन मध्ये काय सांगितलं, फर्स्ट टेस्ट ट्यूब आहे त्या फर्स्ट टेस्ट ट्यूब मध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतोय. त्या टेस्ट ट्यूबला जर आपण हीट वगैरे सप्लाय केलं तर त्याच्यापासून कुठला गॅस तयार होतोय, कार्बन डायऑक्साइड हा गॅस तयार होतो. मग जो काही तयार झालेला कार्बन डायऑक्साइड गॅस असेल तो या लाईम वॉटर मध्ये मिक्सअप होतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय मिल्की सोल्युशन तयार होतं. पण त्या फर्स्ट टेस्ट ट्यूब मध्ये जो काही रिमेनिंग प्रोडक्ट असेल तो कोणता फॉर्म होणार असेल, त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साइड हा प्रोडक्ट तयार होतो. सिमिलरली इन द अनदर रिएक्शन हायड्रोजन पेरॉक्साइड नॅचरली अंडरगोज द स्लो डिकम्पोजिशन इनटू वॉटर अँड ऑक्सिजन सांगितलं. नेक्स्ट वन त्याचप्रमाणे एक रिएक्शन आहे कोणती, हायड्रोजन पेरॉक्साइड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो आपण 2H2O2 असेल. 2H2O2 हे जे काय हायड्रोजन पेरॉक्साइड आहे त्या हायड्रोजन पेरॉक्साइडचं नॅचरली काय होतं, डिकम्पोजिशन होतं आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यापासून फॉर्मेशन काय होतं, वॉटर मॉलिक्यूल अँड ऑक्सिजन. त्याची फॉर्मेशन असेल वॉटर मॉलिक्यूल प्लस ऑक्सिजन. हे जे काही ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन गॅसियस स्टेट मध्ये आहे त्याच्यामुळे आपण त्याला इंडिकेट करण्यासाठी अपवर्ड डायरेक्शनला काय करतो, एरो वगैरे दाखवणार असेल. तर both these reaction म्हणजे हे फर्स्ट रिएक्शन आणि हे सेकंड रिएक्शन, both these reaction are the examples of a decomposition reaction. कारण आपण डिकम्पोजिशन रिएक्शन सांगत असताना त्याच्यामध्ये डेफिनेशन काय असेल होतं, there is a formation of two or more product by the only one reactant. एकाच रिएक्टंट पासून त्याने काय होणार असेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्ती प्रोडक्ट वगैरे तयार होतात. तर याच्यानुसार आपल्याला कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन विचारलाय कोणता असेल तो, is it possible to produce the hydrogen by the decomposition of a water by means of a heat, electricity or the light वगैरे असेल. ठीक आहे, हीट, इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट याच्या सहाय्यानं
वॉटरचं डिकम्पोजिशन करून त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस तयार होतो का हे विचारलं असेल तर त्यासाठी आपल्याला आन्सर काय सांगता येईल, यस इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस द हायड्रोजन बाय द डिकम्पोजिशन ऑफ अ वॉटर बाय मीन्स ऑफ अ हीट, इलेक्ट्रिसिटी और द लाईट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे मग, we have studied in the previous standard that water decomposes into hydrogen and oxygen gases on passing the electric current through the acidulated water असेल. ठीक आहे. हे जे काही आम्लयुक्त पाणी वगैरे असेल त्या आम्लयुक्त पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो त्यावेळेस त्याच्यापासून त्या ठिकाणी काय हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस हे दोन तयार होतात आणि याच्याबद्दल आपण मागील वर्गामध्ये पाहिलंच आहे. नेक्स्ट वन, this decomposition takes place by means of electrical energy, therefore it is called as a electrolysis. वॉटर आहे त्या वॉटर मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळे त्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन गॅस तयार होतात. पण हे जे काही इलेक्ट्रिकल एनर्जी पास केल्यामुळं वॉटरचं डिकम्पोजिशन होतं त्याच्यामुळे आपण त्या रिएक्शनला काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोलायसिस रिएक्शन असेल. तर त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल दिले. मग वॉटर मॉलिक्यूल आहे त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला असेल 2H2O. वॉटर मॉलिक्यूल आहे त्या वॉटर मॉलिक्यूल मध्ये आपण काय पास करतोय, इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यामुळे आपण या आरोच्या अपवर्ड डायरेक्शनला काय येणार असेल, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल. ज्यावेळेस आपण या वॉटर मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी पास करतो त्यावेळेस त्याचं डिकम्पोजिशन होऊन फॉर्मेशन काय होतं, हायड्रोजन गॅस अँड द ऑक्सिजन गॅस सांगितलं. दॅट इज द 2H2 प्लस O2. आता हे जे काय हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत हे दोन्ही पण आपल्याला काय गॅसियस स्टेट मध्ये बघायला भेटतात. त्याच्यामुळे त्याला आपण इंडिकेट करण्यासाठी दोन्ही प्रोडक्ट साठी आपण अपवर्ड डायरेक्शनला एरो वगैरे युज करणार असेल. नेक्स्ट, डिकम्पोजिशन रिएक्शन नेमकं म्हणतात कशाला याची आपण डेफिनेशन काय सांगतो, द केमिकल रिएक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactant which is called as a decomposition reaction. ज्या काही रासायनिक अभिक्रियेमध्ये एकाच रिएक्टंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्ती प्रोडक्ट तयार होतात त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डिकम्पोजिशन रिएक्शन